नमस्कार मित्रांनो, श्याम सखी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या गावी। या गावाची ओळख म्हणजे माझ्या मागे असणारे हे शिवालय। हे शिवालय साधारण 1600 ते 1700 वर्षापूर्वी जुने आहे आणि हे शिवालय गोदातीरी आहे। आता आपण या शिवालयाच्या आतमध्ये जाणार आहोत, या मंदिराची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, चला आता आपण आत जाऊयात आणि या मंदिराची थोडी माहिती घेऊयात। हे सुगंधिं पुष्टिवर्धनम कुर्वारुकमेव बंधनात् मृत्यो मोक्षी यमामृत। नमो पार्वते पते हर हर महादेव। श्री महादेवाय धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात्। शिव कैलासो के वासी, ढोलीदारों के राजा, शंकर संकट हरना। ओ भोले बाबा शंकर संकट हरना। तेरे कैलासों का अंत न पाया, तेरे शिवाय। मित्रांनो, साधारण 1600 ते 1700 वर्षापूर्वीचं हे शिव मंदिर, हे शिव मंदिर दामोदर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते। हे ठिकाण आहे कोकमठाण येथे। नाशिक पासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर गोदातीरी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते। तर या शिवालयाला एकदा नक्की भेट द्या। ओम नमः शिवाय। या शिवालयामध्ये अत्यंत सुंदर आणि छान अशी विष्णुदेवांची सुद्धा आपल्याला मूर्ती दिसते। प्रचंड सुंदर नक्षीकाम असलेली आणि हेमाडपंथी मंदिर आहे, त्यात सुंदर आणि छान। आणि हे मंदिर जे आहे ते अतिशय छान ठेवल्या पण गेलं आहे। हे मंदिर सध्या पुरातत्व विभागाकडे आहे आणि पुरातत्व विभागाने या मंदिराचा खूप चांगला रखरखाव केलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या तालुक्याच्या जेमतेम 8 किलोमीटर अंतरावर कोकमठाण हे प्राचीन शिव मंदिर आहे। हे मंदिर कदाचित इसवी सनाच्या 13व्या शतकातील असावे। अंतराळ सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आहे।
गाभाऱ्यात शिवपिंड आहे आणि त्याच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर विष्णूंचे शिल्प उभे करून ठेवलेले आहे. ललाटावर गरुड असल्यामुळे हे विष्णूचे मंदिर असावे असेही मानले जाते. मंदिराचे शिखर सध्या विटांचे आहे. बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखरांपासून ते बनले आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्व यांची सुंदर शिल्पे आहे. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतसाई विष्णू यांची शिल्प असल्याचे आपल्याला दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला बजरंगबलीचे सुंदर असे शिल्प पाहायला मिळते. शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच येथे असलेले नक्षीदार काम लक्ष वेधून घेते. सूरसुंदरी, वाद्य वाजवतानाचे यक्ष, गंधर्व, दिग्पाल आणि बरेच देवी देवता यांची शिल्प. परंतु मंदिराची पडझड सध्या झालेली आहे, त्यामुळे बरेचसे शिल्प आपल्याला ओळखता येत नाही. हे मंदिर साधारण 12 स्तंभांवरती आधारित आहे. 12 स्तंभांनी या मंदिराचा भाग केलेला आहे. आपण बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या सुरसुंदऱ्या तर आहेच, परंतु वाद्य करणारे गंधर्व आहेत. गंधर्वांच्या हातामध्ये तुम्ही बघू शकतात, काहींच्या हातात वीणा आहे, काहींच्या हातात पावा आहे, काहींच्या हातात मृदुंग आहे, तर काही या नृत्याच्या प्रदेशात आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर्या आणि गंधर्व या मंदिराच्या कळसावरती कोरलेले आहेत. आणि आता आपण जिथे जात आहोत या मंदिराच्या समोरच्या साईडमध्ये आहे. आत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी गौरी देवीचं मंदिर आहे. म्हणजे गणपती स्थापनेनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या गौरी स्थापन होतात, हे त्या गौरी देवीचं मंदिर. शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर रुबाबदार दिसते.
मित्रांनो, आज हे शिवालय बघितल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे स्थापत्यकला. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी इतका खजिना सोडून गेलेले आहे की तो आपल्याला आपल्या येणाऱ्या अनंत पिढीपर्यंत टिकेल. पण यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील. आपण बघतायत हे शिवालय आणि या प्रकारची अशी अनेक शिवालये, मंदिरे, किल्ले आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ही धरोहर सोडून गेली आहेत. याचं जतन करणं, याचा रखरखाव करणं आपल्या हातात आहे. किनारी अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये असलेलं हे शिव मंदिर छान, सुंदर आणि अतिशय निवांत आहे. आम्ही आज सकाळी इथे आलो आहोत. मन अगदी प्रसन्न झालं आहे आणि पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन आम्ही पुन्हा चाललो आहोत. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा येण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी या ठिकाणी येऊन या अतिशय प्राचीन अशा मंदिराला, हेमाडपंथी मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो. चला, आपली आज इथून रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर आणि छान अशा मंदिरांमध्ये, कारण मंदिरं हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तुमच्याही. चला मित्रांनो, नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आमचं कंटेंट तुम्हाला आवडलं असणार आणि आवडतच असणार नक्कीच. तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. Thank you.